Good evening, student. Good evening, student. In third unit, we have ninth poem, औक्षण. औक्षणचा मीनिंग काय होतो? अर्थ आरती करणे, ओवाळणी करणे. येस, औक्षण आरती करणे, ओवाळणी करणे. इंदिरा संत, कवयित्री, जन्म 1914 आणि मृत्यू 2000 या साली झाले होते. सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, विशुद्ध भाव कविता लिहणारी कोई भी विशुद्ध भाव, अच्छे भाव से कविता लिहणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईच्या कवितेला मुक्त दाद दिली. मतलब त्याचा अर्थ काय? इंदिरा संत यांची कविता लोकांनी वाचली, दाद दिली मतलब वाचली. प्रीती, विहर, एकांकीपणाचे दुःख आणि भावनाच्या कल्लोल निसर्ग प्रतिमातून भावोक्ततेने आणि नेमक्या शब्दामधून अभिव्यक्त करणारी शैली. शैली मतलब क्या? जैसे हमने अच्छी तरह लिखा है ना, मेथड ऑफ राइटिंग, उसको शैली बोलते. त्यांच्या काव्याचे विशिष्टता त्याने मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, रेशमी, चितकळा, वंशकुसुम, ये सब काव्य संग्रह. निराकार हे कविता संग्रह, श्यामली, कदली, चैतू हे कथा संग्रह असे विपुल मोठ्या प्रमाणात लेखन प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गर्भरेशीम या कविता संग्रहाला साहित्य अकादमी, हम इंग्लिश में एकेडमी बोलते, पुरस्कार मिळालेला आहे. ये साहित्य लिटरेचर जो एकेडमी है उसका पुरस्कार भी मिला है. आता कवितेत काय आहे त्याच्या संबंधित 2 ओळी आपल्याला दिली आहे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियाकडून केले जाणारे हे औक्षण आहे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज तयार झालेल्या जवानाला, सोल्जर्स बोलते ना बेटा, जवानाला साऱ्या देशवासियाकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनाचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेत व्यक्त केले आहे. त्यांच्या मनात आलेले विचार, त्यांची भावना चे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले आहे, आपल्याला सांगितले आहे. नाही मुठीमध्ये द्रव्य, येस, नाही मुठीमध्ये द्रव्य, पैसा. गरीब, आपण काय आहोत? गरीब आहोत. आपल्याकडे काय नाही? द्रव्य नाही, पैसा नाही. नाही सिरेमध्ये रक्त, ब्लड, शिरे ब्लड वाहून नेणाऱ्या नळ्या,
उसको क्या बोलते बेटा? शिरा. काय करावे कळेना. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. नहीं काही करावे कळेना, समझ में नहीं आता है क्या करना है. कष्टाचे सामर्थ्य, कष्ट करण्याची शक्ती पण नाही आता आमच्यामध्ये. समझ में आ रहा है क्या नहीं आ रहा है? हेलो. येस. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. जीव ओवाळावा तरी जीव किती लहान. आणि तुझ्या शौर्य गाथा पुढे. बेटा जो सोल्जर्स लोग हैं उनकी जो बातें होती है, जो लिखी हुई बातें, उसको क्या बोलते हैं? शौर्य गाथा. शौर्यांची वाट, त्याची केवढीशी सान, मान सन्मान. आणि वर घोंघावे बंबारा. घोंघावे बंबारा, प्रचंड आवाज. कसले आवाज आहे हा? बॉम्ब वर्षा. हा? घोंघावे बंबारा, पुढे कल्लोल धुराचे. पुढे कल्लोल धुराचे. धडा धडाड्यात्या धडाड्याता त्या तोफातून. धडाड्यात्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझे पाऊल कसे आहे? जिद्दीचे आहे. तुझी विजयाची दौड. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी अशी माझी इच्छा आहे. तू यशस्वी हो, तू विजयी हो, हे मला डोळे भरून पाहायचे आहे. डोळ्यातील आसवाची ज्योत पाजळावी. डोळ्यातून काय वाहत आहे? अश्रू. आसवाची अश्रूची ज्योत पाजळावी असा असंख्य ज्योतीची. धडाड्यात्या तोफातून, वापस एक्सप्लेन कर रहा हूं, देखो ये धडाड्यातून तोफातून मतलब आग ओकणारे. आग ओकणारे तोफातून तुझे पाऊल. तुझे पाऊल जिद्दीचे. जिद्दीचे मतलब करेजियस. जिद्दीचे करेजियस. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवाची ज्योत पाजळावी असा असंख्य ज्योतीची तुझ्या मागून राखण, रक्षण, प्रोटेक्शन. असा असंख्य ज्योतीची तुझ्या मागून राखण. दीनदुबळ्यांचे असे. दीनदुबळ्यांचे गरीब. दीनदुबळ्या मतलब गरीब बंधू. असे तुला एक. दीनदुबळ्यांचे असे एक तुला औक्षण अशी आरती आम्ही तुझी करत आहोत. दीनदुबळ्या मतलब क्या? पुअर, वीक, हेल्पलेस पीपल. ते तुझी, आम्ही तुझी आरती करत आहोत. आम्ही तुझी आरती करत आहोत. येस, रीड द पोएम. ठीक है. रीड द पोएम.
यस, रीड कर रहे हो? बेटा वर्ड नहीं आया है तो बोलो, मैंने सभी के अर्थ लिखाए हैं, बोले हैं। Do you want me to repeat? Yes. देखो, वापस बोलेंगे बेटा, ध्यान रखिए। यस चलो, सीमेवर शत्रूशी लढण्यासाठी कोण जात आहेत? विचार. येस, कोण जात आहेत? यस Yes. सर, कैन यू रिपीट? हा, सीमेवर शत्रूशी लढण्यासाठी कोण जात आहेत? सैनिक. येस, बोलो बेटा, कोण जात आहे? यस सैनिक जात सैनिक. आहे. आणि त्याच्यावर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे काय नाही? आपल्या मुठीमध्ये काय नाहीत? द्रव्य, पैसा आणि आपल्या शिरामध्ये रक्त पण नाही. कारण आपल्याला खायाकरिता अन्न पण Yes. कमी आहे. बोला, अन्न पण कमी आहेत. दौलत आमच्याकडे नाही. आणि तुझा कौतुक कसा करावा? तुझा कौतुक कसा करावा? हे आम्हाला कळत नाही. आमच्याकडे कष्टाचे बळ पण नाही. वी आर सो वीक. बोलो, वी आर सो वीक. आमच्याकडे कष्टाचे काय नाही? बळ पण नाही, सामर्थ्य नाही. तुझ्यावर जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. आम्हाला तुझ्यावर आपल्या जीव द्यायचा आहे, पण हा आमचा जीव लहान आहे तुझ्या कार्यापुढे. तू जे कार्य करत आहे त्याच्या पुढे आमचा जीव लहान आहे. तुझी शौर्य गाथा, तू जे काम करतो, सैनिक जे काम करत आहे त्यापुढे, तू जे काम करत आहे त्याच्या पुढे ओवाळावा कसा जीव आमचा लहान आहे. आणि तुझ्या शौर्यगाथा पुढे त्याची केवढीशी शान. तुझी शौर्यगाथा कशी आहे? महान.
आहेत आणि वर घोंघावे बंबारा पुढे कल्लोल धुराचे. काय होत आहे? बोंब वर्षा त्याचा आवाज होत आहे आणि गोळीबार तोफ्यातून धुराचे लोट. धूर मतलब क्या बेटा? धुआं होता है ना, उसको धूर बोलते हैं. पुढे कल्लोल धुराचे धडाडात्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझे पाऊल कसे आहे? करेजियस, शक्तिशाली. आग ओकणारे, आग ओकणारे बंबारा तोफ. तुझे पाऊल जिद्दीचे, तुझी विजयाची दौड आम्हाला पाहायची आहे असे वाटते. आम्हाला ही दौड पाहायची आहे. डोळ्यातील आसवाची ज्योत पाजळावी. काय म्हणतात? येस. आणि शत्रूसी झुंज देण्यासाठी तुझे हिम्मतचे पाऊल पडत आहे आणि तू लढत आहे. तू विजय मिळवण्याकरिता काय करतो? तुझी विजयाची दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतो आणि हे पाहण्यासाठी आमच्या अश्रूच्या ज्योती उजळतात आणि आम्ही तुला मानाचा मुजरा करतो. आम्ही तुला सॅल्यूट. हा, हॅट्स ऑफ यू, हॅट्स ऑफ यू. क्या बोलते? बोलते ना. असा असंख्य ज्योतीची तुझ्या मागून राखण, तुझ्या रक्षणासाठी अशी असंख्य ज्योती आहेत. आम्ही दीनदुबळे आहोत. आम्ही पुअर, वीक आणि हेल्पलेस, लाचार आहोत. आमच्याकडे काही शिल्लक बाकी नाही आणि आम्ही तुला प्रेमाने ओवाळणी करतो, आरती करतो, तुझे औक्षण करतो आणि तुला तुला खूप आयुष्याचे वरदान देतो. लिव्ह लॉंग. तुला अक्षय आयुष्याचे वरदान देतो. सतायुषी हो, ऐसे बोलते हैं हम, आशीर्वाद देते हैं. यस. 1 मिनिट. क्या हुआ बेटा? कळलं उदिता? यस. रीड द पोएम. समझ में आया कि नहीं? कोई वर्ड्स ऐसे हैं जो नहीं समझ में आए तो वापस बोलो. Read the poem properly.
Yes, can we start next poem? Antara, Yes, you understood? yes, I had a network issue, so it went off. Okay, okay. नेक्स्ट पोएम जाएगी बेटा? Yes, ठीक, छोटी सी कविता है। रंग मजेचे रंग उद्याचे, रंग मजेचे रंग उद्याचे, अंजली कुलकर्णी, जन्म 1958. जागतिकीकरणाच्या या काळात, बेटा सेकंड पैराग्राफ में डायरेक्ट कर रहा हूं क्योंकि उसमें से क्वेश्चन नहीं आते हैं। जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले, हम बोलते ना बेटा कॉम्प्युटर युग, कोणते युग आहे? कॉम्प्युटर युग अवतरले असले तरी माणसाच्या मातीशी असलेला संबंध टूटता कामा नाही। हमारा जो मिट्टी के साथ रिलेशन है वो टूटना नहीं चाहिए। पर्यावरणाशी जोपासना केली तरी तर एन्व्हायरमेंट, पर्यावरणाची काळजी केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही। इफ वी टेक केअर ऑफ एन्व्हायरमेंट, देन व्हॉट हॅपन? माणसाला कधीच काही कमी पडणार नाही। सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात, नॅचरल ब्युटी, जगण्याचा खराखुरा आनंद, सच्चा, खराखुरा मतलब क्या? सच्चा, खराखुरा आनंद ही मिळेल असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मांडला आहे। वापस एक्सप्लेन करू? हेलो, येस। या संगणक याच्या युगात आपण असलो तरी आपण आपल्या मातीचा संबंध विसरता कामा नये। हा संबंध तुटू नये। पर्यावरणाची जोपासना करणे केले, आपण पर्यावरणाची जोपासना केली तर कधीच काहीही कमी पडणार नाही। हा निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा आनंद ही मिळेल असा दृष्टिकोन कवयित्रीने व्यक्त केला आहे। इथे दिलं आहे, समजते? आता कविता सुरू करूया? येस, बोला। फुला फुलाचे दाट ताटवे, डेंस, दाट मतलब क्या बेटा? डेंस। ये हमारे अगले लेसन में भी आ गया था, जो टाइगर वाला लेसन किया ना, उसमें दाट वर्ड आया था। विरळ, अपोजिट क्या होता है? विरळ। फुला फुलांचे दाट ताटवे, जिथे पहुंचते दृष्टि, जहां तक हम देखते हैं ना वहां तक हमको क्या दिखाई दे रहा है? फुलांचे दाट गच्च डेंस ताटवे, जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी। आपण आपली सृष्टी जपून ठेवू तर आपल्याला मजेचे रंग आणि उद्याचे रंग बघायला मिळणार, पाहायला मिळणार।
बेटा समझ में आ रहा है फर्स्ट सेकंड लाइन? येस. धान्य देईना संगणक हा संगणक, हा कॉम्प्युटर आपल्याला काय खायला धान्य देणार नाही. कोण देणार धान्य? ही काळी माती, ही काळी आई. आपण जगवू काळी माती, ती आपण काळजी करू तर ते शेत आपल्याला काय देणार? अन्न देणार. मातीमध्ये जे हात राबती, कष्ट करणारे हात कोणाचे आहे? शेतकऱ्याचे. कष्ट करणारे हात कोणाचे आहे? शेतकऱ्याचे. त्यास देऊ पुष्टी, त्यास देऊ पाठिंबा. पुष्टी मतलब काय? पुष्टीचा अर्थ पाठिंबा देऊ. त्यास देऊ पुष्टी. रंग मजेचे, रंग उद्याचे. कष्ट करणारे हात शेतकऱ्यांचे आहेत, त्यांना आपण पुष्टी देऊ, पाठिंबा देऊ. आपण काय देऊ? पाठिंबा. बेटा कळतं का तुला? येस. से 1 or 2 word, yes or no. समझ में आ रहा है? हेलो, Yes. समझ में आ रहा है बेटा? 2 स्टैंजा मैंने करा है. Yes. ठीक आहे. उधळू, उधळू मतलब क्या? विखरून, विखरून देऊ, फेकून देऊ. बिया डोंगरी. देखो उसमें भी दिया है हमको. बच्चे लोग कहां पे जा रहे हैं बेटा? बिया फेकण्यासाठी डोंगरी रुजतील देशी झाडे. आपल्या देशात काय रुजणार आहेत? रुजतील देशी झाडे. रुजतील मतलब क्या? ग्रो. गच्च माजतील राने. फॉरेस्ट भी बढ़ जाएगी बेटा, जंगल भी बढ़ जाएंगे. रान मतलब जंगल. होईल आभाळातून वृष्टी. जेव्हा आभाळातून वृष्टी होणार, रेन बोलते ना. रंग मजेचे, रंग उद्याचे. डोंगरवर बिया उधळून टाकू, तेव्हा त्यातून झाडे रुजतील आणि गच्च माजतील राने. पेरलेल्या बियामधून काय निर्माण होईल? रान. मग आभाळातून पावसाची वृष्टी होणार आणि आपल्याला मजेचे रंग, उद्याचे रंग बघायला भेटणार. काय भेटणार? नैसर्गिक सौंदर्य. नैसर्गिक सौंदर्य बघायला मिळणार. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी. डोंगरातून काय खळखळ वाहून येत आहे? झरे. काय वाहून येत आहे? झरे येत आहे. आणि फेन धवलासा तुषारामध्ये राहल कसे कष्टी. फेन धवल वाहणारे काय आहे? झरे. फेन धवलासा तुषारामध्ये स्प्रे ऑफ वॉटर. फेन धवलासा तुषारामध्ये स्प्रे ऑफ वॉटर. राहल कैसे कष्टी. आणि रंग मजेचे, रंग उद्याचे. फैनिल, फेन धवल मतलब क्या? उसको फैनिल बोलते. क्या बोलते मराठी में? फैनिल. झरे. डोंगर मधून काय वाहत येत आहे? झरे. कसे वाहत आहे? खळखळ करून वाहत आहे. कसे वाहत आहे? खळखळ करून वाहत आहे. आणि पांढऱ्या शुभ्र तुषाराचे जीवन बघून कोणीही दुःखी कष्टी होणार नाही. दुःखी कष्टी होणार नाही.
आणि सगळ्यांना आनंद होईल. सगळ्यांना आनंद होईल. आणि रंग मजेचे, रंग उद्याचे आपल्याला बघायला भेटणार. रंग मजेचे, रंग उद्याचे आपल्याला बघायला मिळणार. आता मिळेल पैसा, मिळेल दौलत यंत्राच्या संगती. मिळेल दौलत. थर्ड लास्ट पैराग्राफ, सेकंड लास्ट. मिळेल पैसा यंत्राच्या सोबती. संगती मतलब सोबती. आपल्याला काय मिळणार? दौलत मिळणार, पैसा मिळणार. आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी दृष्टी, सैटिस्फैक्शन. रंग मजेचे, रंग उद्याचे. वापस मैं सेकंड लास्ट स्टैंजा वापस एक्सप्लेन कर रहा हूं. यंत्राच्या सोबती, त्याबरोबरच हिरव्या रानामुळे आपल्याला धन दौलत मिळेल. आभाळाच्या सावलीखाली एक निराळी तृप्तता, एक वेगळे समाधान. इसको क्या बोलते हैं? दृष्टि को क्या बोलते हैं? समाधान. इंग्लिश में क्या बोलते हैं? सैटिस्फैक्शन. मिळणार रंग मजेचे, रंग उद्याचे. हिरवी हिरवी, हिरवी हिरवी मने भोवती. चारों तरफ क्या है? मन. हिरवी हिरवी मन भोवती. किती छटा हिरव्या. सब जगह हमें ग्रीनरी दिखाई देती है ना. आणि यस, हिरवी हिरवी मने भोवती. किती छटा हिरव्या. गर्भ रेशमी सळसळणाऱ्या जगास सांगू गोष्टी रंग मजेचे, रंग उद्याचे. मखमली, कोमल सुखाच्या गोष्टी एकामेकांना सांगून आपण रंग मजेचे, रंग उद्याचे पाहू शकणार, असे कवी सांगत आहे. रीड द पोएम. रंग मजेचे, रंग उद्याचे. नहीं समझ में आया तो वापस बोल रहा हूं. रीड इट. यस. यस शिवम. वापस एक्सप्लेन कर रहा हूं. देख ले. फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी. जिथे आपली दृष्टी पोचते तिथे आपल्याला काय पाहू? फुलांचे दाट ताटवे. जो बेटा बंच ऑफ फ्लावर्स होते हैं ना प्लांट पे. रंग मजेचे, रंग उद्याचे आपण पाहणार जर आपण सृष्टीला जपून ठेवू. संगणक आपल्याला धान्य देणार नाही. आपण काळी मातीला जगवू. या मातीमध्ये कोण राबत आहे? कष्ट करणारे लोक, शेतकरी. त्यास आपण पुष्टी देऊ. त्यांना आपण पुष्टी देऊ मतलब काय? हा, सपोर्ट बोलते ना बेटा. त्यांना आपण सपोर्ट करू. रंग मजेचे, रंग उद्याचे. उधळू फेकू बिया डोंगरी. डोंगर पे क्या फेकना है बेटा? बिया. डोंगर पे क्या फेकना है? बिया. रुजतील देशात झाडे. आपल्या देशात काय रुजणार? क्या ग्रो होएगा? झाडे. गच्च माजतील राने. बहुत सारे डेंस फॉरेस्ट हो जाएंगे. होईल आभाळातून वृष्टी. आभाळातून पाऊस होणार तर
वृक्ष, झाड जगतील, रंग मजेचे रंग उद्याचे, डोंगरावरून काय वाहत येणार आहे? खळखळणारे पाणी. आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तृप्ती, सॅटिस्फॅक्शन. ये रे गए. डोंगरातून वाहत येते खळखळणारे पाणी. फेन धवलासा तुषारामध्ये वाहणारे पाणी कसे आहेत? सफेद, फेन धवल, तुषारामध्ये. स्प्रे ऑफ वॉटर, वाहणारे पाणी. राहाल कैसे कष्टी, आपण कष्टी कसे राहणार? रंग मजेचे रंग उद्याचे, आपण पाहू शकणार. मिळेल पैसा मिळेल दौलत, यंत्राच्या संगती. मशीन्स रहेगे तो हमें दौलत तो मिलेगी, पण आभाळाचा पैसा पण मिळणार, पण आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तृप्ती. सृष्टी मतलब तृप्ती, अनोखी सृष्टी, सॅटिस्फॅक्शन. हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्या. गर्भ रेशमी सळसळणाऱ्या जगास सांगू गोष्टी. वेगवेगळ्या गोष्टी आपण सृष्टीला जपून ठेवू तर आपल्याला निसर्ग पाहता येणार. रंग मजेचे रंग उद्याचे असे असणार. आपण सृष्टीला जपून ठेवू तर. हिरवी हिरवी छटा आपल्याला बघायला मिळणार. येस. आणि हे माणसे एकामेकांना सांगणार. माणसे एकामेकांना सुखाच्या गोष्टी एकामेकांना सांगणार. बेटा समझ में आया ये पोएम? हेलो, छोटा सा पोएम था बेटा. यस ओके. आज मैंने 2 पोएम कराई है, ठीक है. सर मैं पहले हाँ, ज्वाइन हुए थे आप, वापस लेफ्ट हो गए. सर मैं कर रहा था तो आप लोग मेरे को मैं ये नहीं हो रहा था, मतलब मैं अंदर नहीं आ रहा था. पर यहाँ पे हमको दिखाएंगे ना शिवम, तो हम एडमिट कर देते तुरंत. मैं देखते रहता हूँ, ये सामने जो मोबाइल Yes, पे हमको दिखता है ना बेटा, हम तुरंत एडमिट करते हैं. ठीक है. यस सर. ओके. ये मैंने 2 पोएम कराई है. यस. आप रिकॉर्डिंग सुनना, कुछ भी नहीं समझ में आए तो मुझे बताना. इसके आगे की एक पोएम औक्षण, वो भी मैंने एक्सप्लेन की है. छोटी छोटी कविता थी 2, आज मैंने एक्सप्लेन की है. यस सर. रीड द पोएम. ठीक है. और कुछ भी वर्ड्स नहीं समझ में आया तो बोलो, मैं उसके अर्थ बोलूंगा. फुला फुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू काळी माती. मातीमध्ये जे हात राबती, यास देऊ पृष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे, उधळू मतलब फेकू, विखळून टाकू. फेकू बिया डोंगरी, रुजतील देसी झाडे, गच्च माजतील राणे. होईल आभाळातून वृष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे, डोंगरातून वाहत येते खळखळणारे पाणी. फेन धवलासा तुषारामध्ये, राहल कैसे कष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे, मिळेल पैसा मिळेल दौलत, यंत्राच्या संगती. आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी दृष्टी. दृष्टी मतलब सॅटिस्फॅक्शन. रंग मजेचे रंग उद्याचे, हिरवी हिरवी मने भोवती. किती छटा हिरव्या, गर्भ रेशमी सळसळणाऱ्या. सर सळसळ वो गर्भ सर में गर्भ रेशमी ऐसे आता है, गर्भ रेशमी. सर उसका मतलब क्या है? हाँ, गर्भ रेशमी मतलब पहले से ही बहुत कोमल,
गर्भ रेशमी मखमली रेशम सारख्या मखमली हिरवी हिरवी हिरवे हिरवे समृद्ध झालेली मन काय पाहून आपले मन समृद्ध झालेले आहेत सळसळयाच्या जगात सांगू गोष्टी आपली गोष्ट दुसऱ्यांना सांगू सुखाची गोष्ट एकामेकांना सांगू तर आपण मजेचे आणि उद्याचे रंग आपल्याला मिळणार गर्भ रेशमी मतलब रेशम सारख्या मखमली छटा मतलब डिझाईन हिरवी डिझाईन कोण करत आहे वृक्ष शेतातले पीक येस yes we stop here hello 8 o'clock we have a lecture no which lecture we have सर I think yes yes we stop here huh bye sir. bye